तर अभिषेक बॅनर्जींवर झालेल्या हल्ल्यावरून संजय राऊत चांगलेच आक्रमक झालेत। राऊतांनी हल्ल्याचा निषेध केला असून भाजप सरकारवर निशाणा साधलाय। तर भाजपकडून नवनाथ बन यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले। ममता बॅनर्जी यांचे पुत्रवत असलेले भाचे अभिषेक बॅनर्जी ह्यांच्यावर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हल्ला घडवला त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडा। आणि पश्चिम बंगालमध्ये जे विष ते पेरतायत यात त्यांचाच बळी गेल्याशिवाय राहणार नाही। अभिषेक बॅनर्जी यांच्यावरच्या हल्ल्याचं ज्याने चित्रण पाहिलंय त्यांना कळेल, अनुभव येईल की किती गंभीर परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये उद्भवलेली आहे। अभिषेक बॅनर्जीचं सरकार असताना, ममता दीदीचं सरकार असताना शेकडो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मारलं गेलं, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मारलं गेलं। एवढंच काय, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देखील सोडलं नाही। संजय राऊत, आज जनता अभिषेक बॅनर्जींचा बदला घेते, तर लगेच तुम्हाला त्या अभिषेक बॅनर्जीचा पुळका यायला लागला। परंतु एक लक्षात घ्या, या देशातील जनता आता जागी झाली आहे।